कृषी विभागातील सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्याकडे साहेबांचं आगमन झालंय। पीठ कापून साहेबांच्या शुभ हस्ते या कृषी प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन होतं। कृषी प्रदर्शनाचं साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालंय। अगदी काही क्षणात साहेबांचं पशु आणि पक्षी प्रदर्शन या विभागाकडे आगमन होत आहे। आज कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन, पशु पक्षी प्रदर्शन आणि महिला बचत गटांचं प्रदर्शन याचं उद्घाटन झालेलं आहे। अत्यंत चांगला प्रतिसाद आणि अत्यंत दर्जेदार अनेक गोष्टी या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत। विशेषतः महिला बचत गट पाटण तालुक्यातल्या डोंगराळ भागातले जे आहेत त्यांचे जर काही पदार्थ पाहिले बनवलेले तर आरोग्याला किती फायदेदायक ते आहेत ते सुद्धा मी प्रत्येक ठिकाणी थोडा वेळ थांबून त्यांची सगळी माहिती घेतली। आता याला खरा ह्यांचा ब्रँडिंग, मार्केटिंग हे आपण सातारा जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं मी पालकमंत्री झाल्यानंतर मागच्या टर्मला पहिल्यांदा आपण पाचगणीला याचं एक मार्केटिंग करण्याचा मोठा मॉल या ठिकाणी आपण बांधकाम सुरू आहे। लवकरच ते बांधकाम पूर्ण होईल। त्याचं उद्घाटन झाल्यानंतर असे सगळे जे पदार्थ आहेत जिल्ह्यातल्या डोंगरी भागातल्या महिलांनी तयार केलेले त्याचं तिथं मार्केटिंग होईल, त्याला चांगला मार्केट, त्यांनी चांगली बाजारपेठ त्या ठिकाणी मिळेल। कृषी प्रदर्शनामध्ये आमच्या कृषी विभागानं जी काही प्रात्यक्षिकं केली आहेत पिकाचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्याच्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांना माहिती आहेत। यांत्रिकी शेतीमार्फत ज्यांना आपण अनुदान देतो सरकारच्या वतीनं ती अवजारं डिस्प्ले या ठिकाणी केलेली आहेत। पशुपक्षी प्रदर्शनामध्ये परदेशी जातीची शेळी, परदेशी जातीचा बोकड, लहान उंचीची गाय, खिलार बैल, हे नवनवीन जनावर कृषी शेतकऱ्याला उपयुक्त असणारी ती सुद्धा पाहायला मिळाली। पाटण तालुक्यामध्ये गेली 2 वर्ष झाले कोयना दौलत डोंगरी महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित करतो आणि एक प्रकारे 5 दिवस पाटण तालुक्यातला या डोंगरी महोत्सवाला जत्रेचं स्वरूप येतं। या ठिकाणी खाद्य जत्रा आहे शेजारीच, त्यामुळे अत्यंत चांगला प्रतिसाद या तालुक्यातल्या विशेषतः ग्रामीण डोंगरी भागातल्या लोकांना याचा चांगला या ठिकाणी कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा या ठिकाणी फायदा होतो। धन्यवाद।